पिंजरा पिंजरा रे। मी एक सांगू का वी, म्हणजे मला असं वाटतंय ती मुलगी आहे ना आपल्या घरावर मिऱ्या वाटणार आहे. खरंय तुझं. मलाही असंच वाटतंय की गजा आणि चंचलाचं लग्न नाही टिकायचं. वीर, असं नाही बोलायचं वीर. हे बघ, वास्तू सतत तथास्तू म्हणत असते. आली का तुझी वास्तू आणि तिचा तथास्तू? हे बघा ना, तसं जर असतं ना तर माझे तात्यानं संत असते. कारण मी लहानपणापासून प्रार्थना करत आलो की तात्यांना संत बनव, संत बनव. झालेत का ते संत? पण तू तो विचार मनातल्या मनात करत असशील ना, आणि तो विचार करताना सुद्धा ते असं होणारच नाहीये असं तुला वाटत असेल वीर. पण जे पण आपल्याला मनातून वाटतं ना ते असं वास्तव बनून आपल्या असं समोर येतं. तुला माहितीये, सुंदर नेहमी सांगायचं, बोलताना एकदम झाक बोलायचं. अरे बा, सुंदरनी सांगितलं म्हटल्यावर मी काय बोलणार ना. माझी काय विषय त्याचं म्हणणं खोडून काढायची. म्हणून ना आपण असं सतत बोलत राहू की चंचला आणि भाऊजींचा संसार सुखाचा होणार आहे आणि त्यांना खूप खूप मुलं होणार आहेत. चंचला आणि गजाचा संसार खूप सुखाचा होणार आहे आणि त्यांना खूप खूप मुलं होणार आहेत. पण त्यासाठी तुम्हाला इथली कामं आटपली पाहिजेत वीर साहेब. मला खूप काम आहे. मी आले. काय करतोस तू? त्या ललिता काकूने चंचलासाठी मसाले दूध ठेवले आणि मला ते ढवळत बसायला सांगितलं. दात काढायला काय झालं? काही नाही आनंदी, पण तात्यांचा असा पाणउतारा कोणीच केला नसेल ना अख्ख्या गावात. आणि कोणासाठी? तर त्या नारायणीसाठी. हसतोयस काय पंढरा? इकडे हो. खरं तर असं व्हायला नको होतं, तुला माहितीये का? आता झालं त्याला आपण काय करणार आहोत? मला त्या चंचलाचं लक्षण काही ठीक दिसत नाहीये. एकतर आपला गजा असा साधा आहे आणि एकतर तो घाबरट आहे, आणि ती चंचला जवळजवळ महामाया आहे. ललिता काकूंची पण सॉलिड टरकली आहे. नाही, सगळं होईल व्यवस्थित. म्हणजे मी आणि वीर सांभाळून घेऊ. आम्ही आहोत ना भाऊजींच्या पाठीशी. तर पंढरी, आपण गोष्टी हाताबाहेर जाऊ द्यायच्या नाही बस. अगं पण आनंदी, आपला गजा घाबरट आहे, त्याचं काय? अरे घाबरटच आहे तो. यायला पोरगा जन्माला आलाय पोटी का नर्मदेचा गोठा? नर्मदेचा गोठा तरी बरा. त्यांनी बुळट शेळपट नपुंसक जन्माला आले पोटी. ती चंचला मला तिकडं नाही ते बोलली आणि हा सोम्य नुसता बघत होता. बायको त्याची कंबरड्यात लाद घालायची आणि सांगायचं, माझ्या बापाला वाटेल ते बोल नको. काही दम नाही याच्यामध्ये. तुम्हाला सांगतो आनंदीबाई, ते उठताना आम्हाला एक दिवस तोंडावर पाडणार आहे. तात्या, तुम्ही तुमच्या पसंतीची सून आणली. आता ती जशी असेल तशी तुम्हाला स्वीकारावी लागणार. आरडाओरडा करून काहीच फायदा नाही. हा बरोबर, थकलोय आम्ही. जरा चहा टाका. त्या लाच कोळून प्यालोय, चहा तरी पिता येईल काय माहित नाही. चंचला, ज्या पद्धतीने तुझं लग्न झालं त्यात तुला काय आवडलं ग? लग्न कसंही झालं असलं तरी मला आवडलेलं आहे. असं खूप खूप छान आणि वेगळं वाटतंय. पण या विचित्र लग्नात तुला छान आणि वेगळं काय वाटलं? अगं नारायणी, आता माझा संसार सुरू झालाय. मला आई व्हायचंय. आई व्हायचंय मला.
एवढूसा जीव माझ्या पोटात वाढेल, माझ्या शरीराचा एक भाग बनून या जगात येईल. मला आई म्हणणार. लहानपणी माझी आई गेली ना, म्हणून मला आई व्हायचे. हे जाणून घेण्यासाठी की आई होणं काय असतं ते. आणि माझं बाळ ना एकदम गजासारखंच सुंदर आणि देखणं पाहिजे मला. चंचला, भीती वाटतेय? नाही, भीती वाटत नाहीये. खूप उत्साही झाले आणि थोडस लाजल्यासारखं पण होतंय. म्हणजे या दिवसाबद्दल फक्त कथा कादंबऱ्यांमध्येच वाचलं होतं ना, आणि आज तो दिवस. नक्की दिवस की रात्र? पण अगं, भाऊजींचा स्वभाव खूप छान आहे. ते खूप प्रेमळ आहेत आणि जी माणसं त्यांच्यावर प्रेम करतात ना, त्यांची ती खूप काळजी घेतात. माझी सुद्धा अशीच काळजी घेतील ते. आता इतरांची काळजी घेतात म्हणल्यावर स्वतःच्या बायकोची का नाही घेणार ना? बरं चंचला, मी आलेच हं. चंचला, मी दूध ठेवलंय. भाऊजी, चंचलाशी नीट वागा. एवढी सुंदर बायको मिळायला नशीब लागतं. आनंदी, काय म्हणतेस? कसा चाललाय संसार? कोणाचा? नाही, म्हणजे माझा की चंचलाचा? त्याचं काय ना, मला सध्या तरी तुझ्या संसारात जास्त इंटरेस्ट आहे म्हणून विचारते. नाही, मला वाटलं जिची पाठराखीण म्हणून आलीस तिच्या संसाराची चौकशी करते. नाही ग, अजूनही मला तुझी खूप काळजी आहे ना, म्हणून विचारते. कसा चाललाय तुझा आणि वीरचा संसार? नारायणी, तुझी सोय पाहुण्यांच्या खोलीत केली आहे? अगं, त्याची काय गरज होती? या घरातली पाहुणी आहे का? हो, तू पाहुणीच आहेस नारायणी. नाही म्हणजे पाठराखण ही पाहुणीच असते, फक्त 4 दिवसांसाठी. आणि तशी चंचला तुला पाहुणीच म्हणाली ना. पाहुण्यांचा अपमान झाला म्हणून तिने तात्यांचा अपमान केला. बरंच काही लक्षात आहे का तुझ्या? नाही, पटकन विसरण्याजोगी गोष्ट नव्हतीच ती नारायण. आता एवढं सगळं तुझ्या लक्षात आहे म्हटल्यानंतर आपण गप्पा मारत बसू ना. अजूनही सगळ्या आठवणी आहेत माझ्या मनात. काय काय घडलं नाही ग या घरात. पण जे घडलं होतं त्यातलं काहीच लक्षात ठेवण्याजोगं नव्हतं. मग ते जाऊ दे, आपण आपल्या मैत्रीच्या गोष्टी करू. चल. नारायणी, हो, मलाही आवडलं असतं खरं तर तुझ्याशी गप्पा मारायला, पण
मला झोप आली आहे, मी जाते वरती. शुभरात्री. जा आनंदी, तू झोप आता. मलाही बघायचं तुला कशी झोप लागते ती. यापुढे नाही जर तुझी झोप उडवली ना मी, तर नावाची नारायणी नाही. तुम्हाला गजेंद्र म्हटलं तर चालेल? मी काहीतरी विचारतेय तुम्हाला. नाही, मी ऐकलं नाही. हे बघा, जे झालं ते झालं. आता आपण सगळं विसरूयात ना. माफ करूयात एकमेकांना, समजून घेऊयात. आता आपणच दोघं आहोत ना एकमेकांना आयुष्यभर. पटतंय ना गजेंद्र? गजेंद्र, काय झालं? तुम्ही माझ्याशी बोलत का नाही आहात? ए, तू तात्याशी तसं वागायला नको होतास. तुम्हाला माझं वागणं आवडलं नसेल तर मला माफ करा, पण आपल्या घरी येणाऱ्या मुलीला नको येऊस हे सांगणं माझ्या संस्कारात बसत नाही. माझे बाबा नेहमी मला अतिथी देवो भव असं सांगत आले, आणि मी माझ्या बाबांचे संस्कार कधीच विसरणार नाही, कारण मला त्यांचा अभिमान वाटतो. हे बघा, मी तात्यांची बाजू घेऊन तुमच्याशी भांडत नाहीये, कारण मलाच माझ्या बाबाची लाज वाटते. पण एक गोष्ट तुम्ही तुमच्या लक्षात ठेवा, तुमच्याशी लग्न नाही केलं तर माझ्या फॅमिलीतल्या सगळ्यांना मारायची धमकी त्यांनी मला दिली, म्हणून मी तुमच्याशी लग्न केलं. आता यापेक्षा जास्त मी तुमच्यासाठी काही करू शकत नाही. हे काय बोलताय तुम्ही? माझ्या या लग्नाकडनं काही अपेक्षा आहेत? मला आई व्हायचंय. हा काय नवीन नाद आहे? हे बघा, मी तुम्हाला मूल देऊ शकत नाही. मला माफ करा चंचला, माझं तुमच्याशी काही वैर नाहीये, पण तुमची इच्छा मी पूर्ण करू शकत नाही. माफ करा मला. तुम्ही लग्न केलंय माझ्याशी? हो, तुम्हाला कळत कसं नाहीये, माझं तुमच्यावर प्रेम नाहीये. हे बघा, बघून केलेल्या लग्नात नवऱ्या बायकोचं एकमेकांवरती प्रेम नसतंच. ते हळूहळू सहवासानेच निर्माण होतं, आणि नवरा बायको म्हणून आपली एकमेकांबद्दल जी काही कर्तव्य आहेत ती तर आपल्याला पार पाडावीच लागेल ना. आणि एकदा का आपल्याला बाळ झालं ना की मूल वगैरे विसरायचं सगळं. तात्यांनी मला जबरदस्ती करून तुमच्याशी लग्न करायला भाग पाडला, पण मूल जन्माला घालायला ते मला भाग पाडू शकत नाही. मला मूल हवंय. मग तुम्ही घाला मुलाला जन्म. मी एकटीने तसं नाही करू शकत. तो तुमचा प्रॉब्लेम आहे.
मला मूल हवंय म्हणून मी लग्न केलंय. हाच हट्ट घेऊन तुम्ही माझ्याशी लग्न केला ना, कारण तुम्हाला माज होता तुमच्या पैशाचा. त्या पैशाच्या जोरावर हट्ट करून तुम्ही माझ्याशी लग्न केलं. पण हट्ट वाईट असतो आणि ह्या हट्टाची शिक्षा म्हणून तुम्हाला माझ्याकडून मूल मिळणार नाही. भाऊजी, 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 तुम्ही इथे काय झोपलाय? त्या तिच्या बरोबर एका रूम मध्ये नाही राहू शकत मी. जी तुमच्यात काय झालं का रात्री? अरे मूल पाहिजे, मूल पाहिजे, मूल पाहिजे करते ती. तिला मूल नाही देऊ शकत मी. भाऊजी, सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारा मशीन नाहीये मी. ठीक आहे, हळू बोला, तात्या ऐकतील ना. ऐकता येत ऐकू द्या. आता ज्यांना जे ऐकायचंय, जे बघायचं ना ते बघा. मला काही फरक पडत नाही. दबावा खाली येऊन मी लग्न केलं, पण याच्या पुढे मी माझ्या मर्जीचा मालक आहे. आणि प्लीज कोणी मला सांगू नका की मी कसं वागायचं. नाही नाही नाही, मी काही सांगत नाही. मी फक्त तुम्हाला एवढंच विचारते की काय काय चाललंय तुमचं? काही चुकीचं नाही चाललंय बहीण. जे आयुष्यभर चालणार आहे त्या सगळ्याची सुरुवात आहे. भांडण झालं का तुमच्या दोघांच्या? भांडण होण्यासाठी दोघांमध्ये वाद असावा लागतो. मला आता कोणाशी वाद घालायचाच नाही. भांडण होईल कसं? काय बोलताय भाऊजी तुम्ही? सवय करा. आता असंच बोलणं ऐकायची सवय करावी. आता मी असंच बोलणार आहे. अर्थ नसलेले शब्द आणि वाक्य ज्यांना ना कुठली सुरुवात आहे ना कुठला शेवट. पिंजरा